घरगुती बसल्या बसल्या महालक्ष्मीचं पूजन आपण सोप्या पद्धतीने करूया। पहिल्यांदा सगळी तयारी करावी। महालक्ष्मीच्या समोर रांगोळी काढावी, तेला तुपाचा दिवा लावावा, यजमानांनी बसायला आसन घ्यावं, पळी पेला तांबण समोर घ्यावा, हळद कुंकू अक्षदा हार फुलं वस्त्रमाळ, त्यानंतर महालक्ष्मीच्या डोक्यावरती जे पत्री तुम्ही वाहतात त्यासोबत घ्याव्यात, दुर्वा आघाडा हे सगळं साहित्य आपल्या सोबत ठेवावं, समोर ठेवावं आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ पॉज करायचा आहे त्या ठिकाणी पॉज करून सगळी विधिवत पूजा करावी। पण मंडळी, एक विशेष सूचना माझी अशी आहे, शक्यतो आपल्या घरामध्ये ब्राह्मणाला बोलवून ब्राह्मणाच्या हातून विधिवत महालक्ष्मीची पूजा करावी। पण हा व्हिडिओ तयार करण्याचा पाठीमागचा हेतू फक्त हाच की आपल्या हातून महालक्ष्मीची व्यवस्थित विधिवत पूजा व्हावी। जर ब्राह्मण देवता कोणी मिळत नसतील तर अशा वेळेला हा व्हिडिओ तुम्ही चालू करून महालक्ष्मीची विधिवत पूजा करा। तर मंडळी, पहिल्यांदा यजमानांनी कपाळी गंध लावावा आणि आचम्य करा, म्हणजे 3 वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यावं पळीनं आणि आचम्य करा। मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने विधी अवश्य करा। ओम केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा। 3 वेळेस पाणी प्यावं, 4थ्या वेळेस हातात धरून ठेवावं। गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संदर्शनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा, देवता देवी गायत्री छंदः, प्राणायामे विनियोगः। पाणी सोडून द्यावं, प्राणायाम करावा। नमो भगवते वासुदेवाय। ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महाः ओम जनाः ओम तपाः सत्यम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भुवर्भुवस्वरम। हातामध्ये पाणी घ्यावं। इतर विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्चक्रणम चैव सर्व विष्णुमयम जगत। हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अक्षदा आणि फुलं घ्या। विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मनवन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलि प्रथम चरणे भारतवर्षे भारतखंडे जम्बद्वीपे दंडकारण्य देशे गोदावर्याः उत्तरे त्रिये ताप्यां दक्षिणे त्रिये शालिवाहन शके बोधावतार्य राम रामास्मिन् वर्तमाने तथा च क्रोधीनाम संवत्सरे रवि उत्तरायणे महामंगल्ये मासोत्तम मासे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे अद्याय च अष्टम्यायां तिथौ ज्येष्ठा दिवस नक्षत्रे शुभ योगे शुभ करणे एवं गुणग्रह विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ। आपल्या गोत्राचा उच्चार करावा। गोत्र उत्पन्नस्य आपलं नाव म्हणावं। यजमानः म्हणावं अहम मम आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम भाद्रपद मास अंगभूतम ज्येष्ठा कनिष्ठा देवता महालक्ष्मी पूजनंच करिष्ये। हातातलं पाणी आता सोडावं। तत्रा 2 परत एकदा हातामध्ये पाणी घ्यावं। तत्रा 2 निर्विघ्नता सिद्ध्यर्थम आदो गणपती स्मरणंच करिष्ये। हातातलं पाणी ताम्हामध्ये सोडावं आणि गणपतीची प्रार्थना करावी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महालक्ष्मीच्या समोर विडा ठेवावा, त्यावरती एक सुपारी आणि एक पैसा ठेवावा। ती सुपारी म्हणून गणपतीची सुपारी म्हणून पूजा करावी। त्या सुपारीवरती अक्षदा वाहा। ती सुपारी ताम्हामध्ये घ्या आणि पळीभर पाणी त्या गणपतीच्या सुपारीला वाहा। पादयोः पाद्यं समर्पयामि। आता पंचामृत वाहावं। पंचामृत स्नानं समर्पयामि। चांगलं पाणी वाहावं। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सुपारी पुसून घ्यावी गणपतीची आणि विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून ती सुपारी गणपतीची स्थापना करावी अक्षदांवर। आता गणपतीला गंध अक्षदा हळद कुंकू वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य
गजाननाय नमः. मूळ खोबऱ्याला पाणी फिरवा आता. प्राण अपान व्यान उदान समान पंचमहानैवेद्यम समर्पयामी. गणपतीला अक्षदा वाहा, फूल वाहा. सकलोपचारार्थी गंधाक्षर पुष्पैः संपूज्य नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमी. आता एक फूल घ्यावं, गंध अक्षदा हळद कुंकूमध्ये बुडवावं. समोर लावलेली जी समई आहे त्या समईला फूल वाहून द्यावं. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. अजून एक दुसरं फूल घ्यावं आणि तुपाचा दिवा आहे त्या तुपाच्या दिव्याला पायथ्याशी वाहावं. जलस्तदीपनाथाय नमः. घृतस्तदीपनाथाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमी. अजून एक फूल घ्या, गंध अक्षरामध्ये बुडवा आणि भूमीला वाहून द्या. कर्मभूमे नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षर पुष्पैः संपूज्य भूमीला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमी. अजून एक फूल घ्यावं, गंध अक्षदा हळद कुंकूमध्ये बुडवावं आणि ते फूल सूर्यनारायणाला दाखवून खाली ठेवून द्यावं. सविता सूर्यनारायण देवताभ्यो नमः. बसल्या बसल्या सूर्याला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमी. कलश पूजनम. जमिनीवरती अक्षरा ठेवा, त्यावरती आपला कलश ठेवा, त्या कलशावरती हात ठेवा. वरुणस्योतम धनमसी वरुणस्यस्कंभ सर्जनिष्ठो वरुण सरित सदन्यसी वरुण सरित सदनमसी वरुण सरित सदनमासीद. कलशामध्ये फळीभर पाणी व्हायचं फळीने. पादयोः पाद्यं समर्पयामि. पंचामृत व्हावं. पंचामृत स्नानं समर्पयामि. चांगलं पाणी. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. कलशाला चारही बाजूनी गंध लावावा. ऋग्वेदाय नमः. यजुर्वेदाय नमः. सामवेदाय नमः. अथर्ववेदाय नमः. एक फूल घ्या, गंध अक्षरामध्ये बुडून कलशामध्ये वाहून द्या. वरुण देवताभ्यो नमः. गंधाक्षर पुष्पैः संपूज्य. कलशामधलं पाणी घ्यावं, आपल्या अंगावरती शिंपडावं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो किंवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. आता पळीमध्ये पाणी घ्यावं. अग्नि तपन तारण टंक अवघाताति दोष परिहारार्थम अग्नितारण पूर्वकम महालक्ष्मी ज्येष्ठा करिष्ठा मूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. आणि तामनामध्ये सोडून द्यावं. आपण आता महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करत आहोत, विधिवत पूजा करत आहोत. महालक्ष्मीच्या डोळ्यांना थोडस तूप लावावं. हातांनी लावा. करंगळीच्या बाजूचं बोट अनामिका यांनी लावा, नाहीतर फुलांनी लावा. थोडस स्पर्श महालक्ष्मीच्या डोळ्यांना आणि पिलवंडांना सुद्धा अवश्य करा. मूर्तीं भ्रेतेन्नाभ्युज्य. पळीभर पंचामृत पेल्यामध्ये टाका आणि तो पेला हातामध्ये घेऊन एक फूल आपल्या हातामध्ये घ्यावं. माझे मंत्र चालू आहे तोपर्यंत ते दुग्ध मिश्रित पाणी महालक्ष्मीवरती शिंपडावं. समुद्र सत्वावकयाग्नि परिभयामसि पावको अस्मभ्यगो शिवो भव. हिमसत्वा जलायुराग्नि परिभयामसि पावको अस्मभ्यगो शिवो भव. उपज्वन्नुपवेतसे वतरणदिक्वा अग्ने पित्तमपामसि मण्डोखिता विरागहि. सेमन्नो यज्ञं पावकवर्णको शिवङ्कृधि. प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा बरिवोदाः अन्योस्ति अस्मत्तपन्तु हेतयाः. पावको अस्मभ्यगो शिवो भव. शिवोम शिवोम शिवोम. हातामध्ये पाणी घ्यावं. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य आम बीजम ह्रीं शक्तिं कुरोम किलकम आसाम. ज्येष्ठा कनिष्ठा मूर्तीनां महालक्ष्मी मूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. पाणी सोडून द्यावं. बसल्या बसल्या महालक्ष्मीच्या ज्येष्ठा कनिष्ठाच्या मूर्तीवरती आपण हात ठेवत आहोत, डोक्यावरती. असा कल्पना करा. बसल्या बसल्या ज्येष्ठा कनिष्ठाच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा कल्पना करा. मंत्र चालू आहे तोपर्यंत ज्येष्ठा कनिष्ठा आणि दोन्ही पिलवंडाच्या डोक्यावरती हात आपण ठेवत आहोत आणि त्यांच्या मूर्तीमध्ये प्राण येत आहे अशी कल्पना करायची. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम बम शम सम हंबळम शमसः. आसाम ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी मूर्तीनां प्राणा हि प्राणाः जीवा हि अस्थिताः. सर्व इंद्रियानि वाङ्मचक्षुश्रुतजिह्वाग्राण प्राणिपाद पायुपस्थानि
सुखंतिरं तिष्ठन्तु स्वाहा नेत्रोन्मीलनम. महालक्ष्मीच्या मूर्तींकडे पाहावं. वरत्रस्यासी कनेनश्चक्षुरदा असी चक्षुरुन्मे देही. साखरेचा नैवेद्य दाखवावा. शर्करा नैवेद्यम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामि. एक गंधाक्षत फूल महालक्ष्मीला वाहून द्यावं. पायथ्याशी वाहू. सकलोपचारार्थी गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. महालक्ष्मीचा आता डोक्यावरती हात ठेवावा. बसल्या बसल्या आपण हात ठेवत आहोत अशी कल्पना करावी. मनामध्ये 15 वेळेस ओम ओम या अक्षराचा उच्चार करावा. ओम 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 ओम. ज्येष्ठा कनिष्ठा आणि पिलवंडाच्या डोक्यावरती अक्षरा व्हायच्या बसल्या बसल्या. महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा मूर्ती देवताभ्यो नमः अक्षदां समर्पयामि. आता फुलांनी पाणी शिंपडावं. पादयोः पाद्यं समर्पयामि. पंचामृत शिंपडावं. पंचामृत स्नानं समर्पयामि. चांगलं पाणी शिंपडावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानांतरे च एक गंधाक्षत फूल महालक्ष्मीच्या पायाजवळ बसले बसले वाहून द्यावं. सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. आणि आता अभिषेकाला सुरुवात करा. महालक्ष्मीचा हा मुख्य अभिषेक, महत्वाचा अभिषेक, पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताचा अभिषेक आहे. ओम सहस्रशीरेखा पुरुषः. पाणी शिंपडत चालावं. फुलांनी पाणी शिंपडा. जास्त मूर्त्या ओल्या होऊ नये याची खबरदारी घ्या. सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिगुण सर्वतस्पृत्वा तितिष्ठ दशांगुलम. पुरुष एवेदगुण सर्वं यद्भूतं च भाव्यम् उताम्रे तत्वशेषानो यदन्येनातिरोहति. एतावानिस महिमा तोजायांश पुरुषः पादोस विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादुरद्भ उदयत पुरुषः पादोसेह भवत् पुनः ततो विक्रम्यकरामत्सा शनान शनि अभि. ततो विराड जायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यरिष तपस्याद् भूमिमतो पुरः. तस्मादज्ञा सर्वभूताः संवृतं त्रिकदाज्यम् प्रश्नुतं चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च ये. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. तेहनाकं महिमानः प्रचंत यत्र पूर्वे साध्याः शांतिदेवाः. महालक्ष्मीला मुख्य अभिषेक श्री सूक्ताचा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं स्वर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मये लक्ष्मीं जात वेदो आवह. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं. यस्यां हिरण्यविन्द्येयं ग्रामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाथ प्रबोधिनीं. श्रियं देवीमुपवये श्रीर्मा देवी जुषतां. तां स्वस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं. पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुष्टां दारां. तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नाश्यतां त्वं वणे. आदित्यवर्णे तपस्व धियातो वनस्पतिस्थो रक्षोत बिल्वः. तस्य फलानि तपसा नुदन्तु मायां कराय शबाय अलक्ष्मीः. उपैतुमान् देव सककीर्तिशमनिना सह. प्रादुर्भूतो सुराष्टिस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. पिपासां मलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णोद मे ग्रहात्. गन्धद्वारां दुरादृशां नित्यपुष्टां करीशिनीं. ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियम्. मनसका ममाकृतिं वाच सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्यस्य मयि श्री श्रेयतान्यशः. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमः. श्रियं वासयमि कुले मातरं पद्ममालिनीम्. आपस्त्रजन्तु सिग्नानि चिक्लितवसमे गृहे. निचदेवीं मातरं श्रियं वासयमि कुले. आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो आवह. आर्द्रां यत्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो आवह. आर्द्रां यत्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो आवह. आर्द्रां यत्कर्णीं यष्टिं
ताम आवहजात वेदो लक्ष्मी मन पगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासुश्वानविन्द्रियं पुरुषानहं यस्य प्रयतो भूत्वा जुहुयाद्राज्यमनवहं सूक्तं पंचदश रचनं च श्रीकामः सततं जपेत्। ओम शांति 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 सुशांतिर्भवतु। हातामध्ये वस्त्र घ्यावं आणि महालक्ष्मीचं थोडंसं तोंड पुसावं, गंध लावावा, हळद कुंकू अक्षदा गुलाल आणि गळ्यामध्ये पहिल्यांदा हार घालून त्यानंतर डोक्यावरती ज्या पत्र्या आपण ठेवणार आहोत त्या पत्र्या ठेवाव्या। त्यानंतर नैवेद्याने आरती आपल्या परंपरेनुसार आपण ही विधिवत पूजा करावी। पण आवर्जून मी आपल्याला हे सांगेन की गुरुजी जर असतील तर त्या गुरुजींच्या मार्फत ही पूजा आपण व्यवस्थित करू शकतो। पण मात्र महालक्ष्मीचा विधिवत पूजा व्हावी, ज्येष्ठा कनिष्ठाचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे। मंडळी, अशी पूजा आपणही करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।